गणेशाय श्री गुरुभ्यो नमः। नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च। ओम तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य सरशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणा श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रसन्नार्त्यहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। फार सुंदर असं प्रश्न उपस्थित झालेला आहे। पंढरी श्री पांडुरंगाच्या संबंधामध्ये बोलण्याकरता म्हणून कापसेकर महाराजांनी आळंदी संस्थानाने आम्हाला आणखीन असणारं त्यांनी आव्हान केलं, तुम्ही बोला, 2 शब्द बोला म्हणून। आणि त्या संबंधामध्ये पंढरीची आषाढीची आणखीन असणारी वारी चालू आहे आणि वारी तिच्या ह्या दरम्यान पंढरी पांडुरंगाच्या संबंधामध्ये बोलणं आणि त्या माध्यमातून ज्ञानोबरांची म्हणून असं आणखीन असणारी सेवा करणं हे सौभाग्य लाभतं। त्याबद्दल प्रथमतः आळंदी संस्थानाचे आणि संस्थानाने काढलेले ते पेज, त्या पेजकर्त्यांचे, कापसेकर महाराज असतील, अन्य महाराज असतील, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि आमच्या सुपुत्रांनीही आत्ताच आणखीन एक प्रश्न उपस्थित केला की बाबा पंढरीश पांडुरंगाबद्दल 2 गोष्टी सांगा म्हणून। देवांच्या बद्दल काय बोलावा, पहिला हा प्रश्न पडतो, तरी बोलण्याचा प्रयत्न आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगाच्या संबंधामध्ये एक विषय मांडला। वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक, धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्ताचा, पवित्र पुण्याचा एकनिष्ठ, पितृसेवा पुण्य लाधला निदान, ब्रह्म सनातन अंगसंगे रंग क्रीडा करी जाण, ज्या घरी पाहुणा पंढरीचा, धन्य त्याची शक्ती भक्तीची ते ख्याती, तुका म्हणे मुक्ती पायी लोळे, असं म्हणून सलिखित असणारे तुकोबारायांनी पंढरी पांडुरंगाबद्दल, पुंडलिकांच्या बद्दल, सर्व गोष्टींबद्दल आणखी असणारा विषयाला ह्या अभंगामध्ये स्पर्श केलेला आहे। आत्ता जे काय प्रस्तुत आणखी असणारा अभंगाचा उच्चार जो आम्ही जो केला त्याच्यामध्ये आणखी असणारा तुकोबारायांनी वैकुंठातून आणखी असणारा परमात्मा पांडुरंग आले असा आणखी असणारा उल्लेख केलेला आहे। बरं का, आहे ना। पांडुरंगाच्या संबंधामध्ये असे एकंदरीत 4 गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात। प्रथमतः वैकुंठातून देव आले, दुसरं द्वारकेतून आले, तिसरं गोकुळातून आले आणि चौथं मथुरेतून आले। बरं का, असं आणखी असणाऱ्या 4 संबंधामध्ये आपल्याला विषय पाहायला सापडतात। वैकुंठातून आणखी असणारा परमात्मा पांडुरंगाले आणखी असणाऱ्या तुकोबारा ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी उगं काहीतरी धानांद बोलतात असं विषय नाही। बरं का, त्याला आधार आहे, निराधार काहीही बोलत नाहीत कधीही महात्मा। बरं का, त्याला आधार सिद्ध आणखी असणारे तुकोबारा बोलतात, आधार आहे त्याला जर आधार जर काही जर असेल तर आणखी असणार विष्णू पुराण हे आधार आहे। बरं का, विष्णू पुराणामध्ये परमात्मा पांडुरंग असं आणखी असणारा म्हणून वैकुंठातून आले असं आणखी असणारा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो।
आणि सर्वांना ज्ञात असल्याप्रमाणे पॉवर ऑफ झाला. हो, पॉवर ऑफ म्हटलं ते बंद पडलं. काढू का चार्जिंग करून. विष्णू पुराणामध्ये भक्त पुंडलिकाच्या संबंधामध्ये विषय सांगत असताना भक्त पुंडलिकाच्या संबंधामध्ये विषय सांगत असताना पुंडलिकाने काही वर्षांची आणखी नसणारी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येचं पुंडलिकाला म्हणून असं नसणारं गर्व प्राप्त झालं. तपश्चर्या करत करत म्हणून असं नसणारा पुंडलिक अनेक गावं फिरत होते. का तर म्हणून असं नसणारा सर्वांना ज्ञात असणारा विषय आहे की नदी आणि साधू एक ठिकाणी कधी आणखी नसणारा थांबू नये. नदी जर एकत्र जर आणखी एक ठिकाणी जर थांबली, पाणी जर थांबलं तर ते पाणी आणखी नसणारं दूषित होतं. तसंही आणखी नसणारा साधू एक गावामध्ये एक ठिकाणी जर थांबला तर तो त्याच्यावरती आणखी नसणार अनेक विषय प्राप्त होऊन तो त्यालाही आणखी नसणारे दोष लागतात. मग तशाकरता म्हणून असं आणखी नसणार पुंडलिक गावोगावी फिरत होते. असं गावोगाव फिरता फिरता एके दिवशी म्हणून असं आणखी नसणार अग्रपूर नावाच्या गावाला म्हणून असं आणखी नसणारं पुंडलिक गेले. पुंडलिकाने तिथे आणखी नसणारी भिक्षा मागण्याकरता म्हणून असं आणखी नसणारं चालले होते. एका घरी भिक्षा मागितली, एका घरी भिक्षा मागितली आणि मागितलेली ती भिक्षा घेऊन म्हणून असं आणखी नसणारं पुंडलिक पुढच्या घरी जात असताना पुंडलिकांना म्हणून असं आणखी नसणारं एक घार गिद्ध जवळ आली आणि जवळ आलेली त्या घारीनं त्यांच्या त्या आणखी नसणारा मागितलेल्या त्या भिक्षेमध्ये विष्ठा टाकला. आता क्षणार्धामध्ये म्हणून असं आणखी नसणारी विष्ठा त्या भिक्षेमध्ये पडणार आणि भिक्षा सगळे आणखी नसणार नाश होणार असं आणखी नसणार. ज्यावेळेला त्या पुंडलिकांना कळालं तर पुंडलिकाने त्या गिद्धाकडं त्या घारीकडं म्हणून असं आणखी नसणारं रागदृष्टीनं म्हणून असं आणखी नसणारं पाहिल्याबरोबर म्हणून असं आणखी नसणारी ती खाली पडणारी विष्ठा बरं का आणखीन ती घार जी होती तीही आणखी नसणारी दोन्ही नष्ट होऊन गेल्या, जळून गेले. आणि त्याच गावामध्ये आणखी नसणारी भिक्षा मागण्याकरता पुढे जसे जसे आणखी नसणारे पुंडलिक गेले तर पुंडलिकांना म्हणून असं आणखी नसणारं एक घर प्राप्त झालं. तिथे आणखी नसणारं त्यांनी समोर उभारून भवत भिक्षांदेही म्हणून असं आणखी नसणारी भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्यानंतर आणखी नसणारे आतमधून एक पतिव्रता स्त्री आणखी नसणारी बाहेर आली. पतिव्रते स्त्रीला म्हणून असं आणखी नसणारं भिक्षा वाढण्याकरता उशीर झालेला असल्यामुळे पुंडलिकाने आणखी नसणारं ज्या दृष्टीनं ज्या आणखी नसणाऱ्या रागदृष्टीनं म्हणून असं आणखी नसणारं त्या गिद्धाकडे पाहिलं होतं त्याच आणखी नसणारं रागयुक्त दृष्टीनं म्हणून असं आणखी नसणारं त्या पतिव्रतेकडे पाहिल्याबरोबर पतिव्रता स्त्री आणखी नसणारं त्या पुंडलिकांना म्हणते की पुंडलिका मी काय ती घार नाही, मी ती गिद्ध नाहीये. तुम्ही रागदृष्टीनं आणखी नसणार मला पाहावं आणखी नसणार मी जळून जावं त्याच्याकरता आणखी नसणार मी काही घार नाही, मी गिद्ध नाही म्हणून सांगते. पुंडलिकांना कळालं की ही तरी घरी बसली आहे, मी बाहेरून आलो आणखी नसणार माझ्याबरोबर आणखी नसणारी जी काही घडली घटना त्या घारीची त्या गिद्धाची आणखी नसणारी ही त्या स्त्रीला कसं काय कळालं. मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला प्रश्न अजून आणखी नसणार आहे. मुखावाटे बोलत नाहीत तोपर्यंत आणखी नसणारा त्या स्त्रीला कळालं. त्या स्त्रीने म्हणून असं आणखी नसणार लगेच उत्तर दिला, पुंडलिका तुझ्या मनातलं सर्व भाव मला कळतात. त्याला कारण जर काही जर असेल तर आणखी नसणारी मी विष्णूची पूजा करते. बरं का, मी काय करते, विष्णूची पूजा करते. म्हणजे विष्णूची पूजा म्हणजे काय करतीस नेमकं विचारलं. त्यावेळेला म्हणून असं नाही असणार ती पतिव्रता स्त्री सांगतीये मी पतिव्रते आहे. बरं का, पतिव्रतेला पतीची सर्व भावेनं आणखी नसणारी सेवा करणं हीच विष्णूची पूजा आहे. तुकोबाराय देखील सांगतात स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती हेच विष्णूची महापूजा. बरं का, स्वामीचं आणखी नसणारं कार्य करणं भक्ताचं काम विष्णूची पूजा आहे. गुरुची भक्ती करणं विष्णूची पूजा शिष्याचं काम आहे, विष्णूची पूजा आहे. पित्याचं वचन सांभाळणं पिताचं म्हणून असं
देवांचं दर्शन घेण्याकरता जात असत. बर का, तसं देव आणखीन असणारा एके दिवशी देवांच्या दर्शनाला इंद्र निघालेला असताना इंद्राची पत्नी शची, बर का, इंद्रपत्नी शची, इंद्राची पत्नी, इंद्राची राणी शची, ती पण म्हटली की बाबा मलाही तुमच्या बरोबर देवदर्शनाला यायचंय, मलाही घेऊन चला. ठीक आहे, हरकत नाही, चला. दोघं मिळून निघाले, इंद्र आणि इंद्रपत्नी दोघं मिळून निघाले. दोघांनी गेले, देवांचं दर्शन घेतलं. देवांचं दर्शन घेतलं, आनंद वाटला, दोघांनाही आनंद वाटला. पण शचीच्या मुखावरती थोडस म्हणून असं देखील असणारा भाव वेगळे दिसले. वेगळे भाव दिसल्यानंतर म्हणून असं आणखी असणाऱ्या भगवंताने सांगितलं, शची, तुझ्या आणखी असणाऱ्या मुखावरती भाव वेगळे दिसत आहेत, त्याला कारण काय आहे, काय तुझ्या मनात आहे ते सांग बरं जरा मला. म्हटल्याच्या पश्चात ते शची शांती आहे, महाराज काही नाही, तुमच्या आणखी असणाऱ्या अंकावरती म्हणजे तुमच्या मांडीवरती बसण्याची माझी इच्छा आहे, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. तर त्यावेळेला म्हणून असं आणखी असणार आहे, देवाने सांगितलं, बाई आत्ता ती तुझी माझी इच्छा आणखी असणार मी पूर्ण करू शकत नाही, त्याला काही काळ जावं लागेल, त्याला त्याच्याकरता काही तपश्चर्या तुला करावी लागेल, मग तुझी मी इच्छा पूर्ण करेल. ठीक आहे, हरकत नाही. त्या शचीनी, इंद्रपत्नी आणखी असणारी त्या शचीनी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे 60,000 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. बरं का, आपण आणखी असणाऱ्या ग्रंथामध्ये वाचतो की विश्वामित्रांनीच म्हणून असं आणखी असणाऱ्या 60,000 वर्ष केली नाही, शचीने देखील 60,000 वर्ष तपश्चर्या केली. 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि पुढं म्हणून असं आणखी असणारी ज्यावेळेला परमात्मा द्वापार युगामध्ये कृष्णावतारास आले, बरं का, तर तीच आणखी असणारी होतीये राधा. बरं का, एकंदरीत 8 राधा आहेत. 8 राधेचा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो एकंदरीत, बरं का. आणि एक राधा अशी पण होती की ती भगवंताची पत्नी होती. अष्टप्रधान राण्या ज्या होत्या, अष्टप्रधान राण्यामध्ये बरं का आणखी असणारी भगवंताची एक प्रधान राणी आणखी असणारी राधा पण होती. पण माझा जो विषय आत्ता जो राधेचा आणखी असणारा जो चालू आहे, ती आणखी असणारी राधा ती नाही, पत्नीची संबंधात ती राधा नाही. बरं का, त्या राधेनं म्हणून आणखी असणारे भगवंताच्या संबंधामध्ये आणखी असणारे वागली. दोघांचं आणखी असणारे एकमेकाच्या संबंधामध्ये अत्यंतिक अन्योन्य भक्ती होती. देव म्हणून असणीकडे असणारा गोकुळातनं मथुरेला गेले. मथुरेमध्ये म्हणून असणीकडे असणारा जरासंधाचा आक्रमण असणीकडे असणारा अधिक झाल्याच्या पश्चात म्हणून असणीकडे असणारा देवाने 16,108 बायकांच्या बरोबर म्हणून असणीकडे असणार राहण्याकरता स्वतंत्र एक नगरी निर्माण केली. त्याचं नाव आहे द्वारका. बरं का, द्वारका अशा करता निर्माण केली. आता द्वारकेचं म्हणून असणीकडे असणारी कथा भरपूर मोठी आहे, मला तिकडे जात बसायचं नाही. द्वारकाच का निर्माण केली, ती तिथंच का निर्माण केली, वगैरे वगैरे वगैरे, कथा भरपूर मोठी आहे, मला तिकडे जायचं नाही. माझा विषय एवढाच चाललाय की ती द्वारका निर्माण केली. द्वारकेमध्ये म्हणून असणीकडे असणारे परमात्मा राहू लागले. द्वारकेमध्ये परमात्मा राहू लागल्यानंतर एके दिवशी म्हणून असणीकडे असणारी ती राधा द्वारकेमध्ये परमात्म्याला भेटण्याकरता म्हणून असणीकडे असणार आली. तर त्यावेळेला देव रुक्मिणीच्या म्हणून असणीकडे असणाऱ्या मंदिरामध्ये होते. वास्तविक तिथंच होते का? नाही ना, 16,108च्याही घरी होते देव. बरं का, नारदांच्या विषयाच्या संबंधामध्ये आपण विचार करत असताना आपल्याला पाहायला सापडतं की देव सगळ्या घरी होते, पण विशेषत्वाला म्हणून असणीकडे असणाऱ्या रुक्मिणीच्या घरी देव असणार आहेत हे जेव्हा कळालं राधेला, तर राधा म्हणून असणीकडे असणाऱ्या देवांच्या भेटी करता रुक्मिणी मातेच्या घरी जातीये. तर रुक्मिणी माता म्हणून असणीकडे असणार काहीतरी कामास्तव म्हणून असणीकडे असणार इकडे तिकडे गेलेले असताना राधेने भगवंताचं चरणवंदन केलं, नमस्कार केला. आणि असणार राधेने भगवंताला विचारलं, देवा तुम्ही मला विसरलात? नाही बाई, विसरलो नाही मी तुला. नाही, तुम्ही विसरलात देवा. तुम्ही माझ्या आणखी नटणार सांगितला होता की तू तपश्चर्या कर, पुढच्या आणखी नटणार जन्मामध्ये आणखी नटणार तुला मी हा योग दिन म्हणून सांगितला होता. तुम्ही मला विसरलात? नाही, विसरलो नाही, मी ओळखतोय. तू शची आहेस, या जन्मात की तू राधा आहेस, पण पूर्वजन्मात की तू शची आहेस. बरोबर आहे देवा,
मग माझ्या आणखी नसणारा मला दिलेल्या त्या शब्दाचं काय, आत्ता पूर्ण करतो ना. देवाने सांगितलं आत्ता पूर्ण करतो, लगेच पूर्ण करतो. हरकत नाही देवा. मग काय करू, काय नाही. देवानं बोलवलं, त्या शचीला उचलून घेतलं, आपल्या मांडीवर बसवून घेतलं. आपल्या मांडीवर बसवून घेतलं. मांडीवर बसवण्याचं म्हणून असं नसणारं ते सुख जे काय होतं ते प्रदान केलं भगवंतानी त्या राधेला. राधेला अत्यंतिक आनंद वाटला. 60,000 वर्षाची तपश्चर्या आज फळाला आली, ह्या गोष्टीचा आनंद वाटला तिला. आणि हे सगळं असं विषय चालू असताना तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता येते आणि रुक्मिणी मातेने हा विषय बघितला. रुक्मिणीला संताप झाला. कुणाला होणार नाही, होय की नाही. संताप झाला आणि त्या संताप तृप्त असं आणखी नसणार त्या रुक्मिणी मातेने म्हणून असं आणखी नसणार तिथून आणखी नसणारी निघाली आणि आपल्याला कुठेतरी बसायचं आहे हा विचार करता करता म्हणून असं आणखी नसणारी ती माता आणखी नसणार येऊन दिंडीर वनामध्ये आणखी नसणारी ती तपश्चर्याला बसली. वास्तविक नाव ह्याचं दिंडीरव वन आहे बरं का, दिंडीरव बरं का, दिंडीर नाही. भागवतामध्ये पुराणांमध्ये आणखी नसणारा पद्मपुराणामध्ये आणि आणखी नसणाऱ्या कथेच्या संबंधामध्ये सांगतो ह्या वनाचं नाव आहे दिंडीरव वन बरं का. गयासूर नावाचा आणखी नसणारा मोठा असुर होता इथं, त्यांनी तपश्चर्या केलेली ही भूमी बरं का. हा इथला गयासूर जो होता आणखी नसणारा तो धर्मात्मा होता. गयेचा गयासूर जो होता तो आणखी नसणारा अधर्मी होता, पण हा इथला जो होता तो धर्मात्मा होता. त्या तपश्चर्याची आणखी नसणारी ती भूमी तिला आणखी नसणारा आनंद वाटलं. कसं आहे, गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये देखील आणखी नसणारा परमात्मा सांगतो की आणखी नसणारं देवाचं अनुष्ठान कुठं करावं. देव स्वतः सांगतात शुचो देश प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः बरं का. ते देश शुची असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. संध्या करत असताना गंधनामादी आणखी नसणारं लावत असताना गोपीचंदन मुद्रादी आणखी नसणारं धारण करत असताना कुठेही बसू नये बरं का. शुची देश आणखी नसणारा असलं पाहिजे, स्वच्छ जागा असली पाहिजे. त्या ठिकाणी म्हणून असं आणखी नसणारा बसून ह्या सर्व कर्म आणखी नसणारा करावा. 6व्या अध्यायामध्ये येणारी गोष्ट आहे. त्याप्रमाणे आणखी नसणार रुक्मिणी मातेलाही वाटलं की बाबा आणखी नसणारं हे चांगलं ठिकाण आहे, हे योग्य आणखी नसणारं ठिकाण आहे, तर आणखी नसणार आपण इथं तपश्चर्याला बसावं. देव तपश्चर्याला बसले, रुक्मिणी माता तपश्चर्याला बसली. देवाने नारदाला बोलवलं, नारदाला विचारलं, नारदा रुक्मिणी माता कुठे आहे माहिती आहे का. नारद सांगतात देवा माझी का चेष्टा करता तुम्ही, तुम्ही सर्वज्ञ आहात, मी अल्पज्ञ आहे. तुम्ही सर्वसाक्षी आहात, मी अल्पसाक्षी आहे, मला हे कळत नाही. म्हटल्यानंतर देवाने म्हणून असं नाही नसणारा दृष्टीनं पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं आणखी नसणारा भीमेच्या ठिकाणी म्हणून असं नाही नसणारा दिंडीर नावाचं वन आहे, तिथं आणखी नसणारी ती रुक्मिणी माता बसलेली आहे असं तिच्या लक्षात आलं. आणि देव निघाले, तिला हुडकण्याकरता निघाले, तिच्या शोधाकरता निघाले. निघाल्याच्या पश्चात आणखी नसणारा देवानी आणखी नसणारा वेश पालटवला, आपला वेश बदलला बरं का. पितांबर नेसणारे परमात्मा गजचर्मधारी झाले. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकीहार बरं का. रुद्राक्षाची माळा घातली गळ्यामध्ये, असं आणखी नसणारा वेशधारी होऊन रुक्मिणी मातेच्या समोर आले देव. नासिकाग्र दृष्टीनं म्हणून असं नसणारा उभारले, काही बोले ना थोडा वेळ. नंतर म्हणून असं नसणारा लक्षात आलं देवांच्या की बाबा आणखी नसणारे ही मला ओळखलेली नाही, म्हणून असं नसणारा जवळ गेले. आणखी नसणारा देव जवळ जाऊन रुक्मिणी माताला विचारले, मला ओळखता का तुम्ही. देव रुक्मिणी माता म्हणती नाही. नवऱ्याबरोबर भांडलात का, भांडायची काय गरज होती, नवरा तुमचा तसं नाही, तुम्ही समजता तसं नाही नवरा तुमचा. हे सगळं समजून सांगितलं. रुक्मिणी माता काय तयार होईना, मानायला तयार होईच ना. आजही म्हणून असं नसणारा पंढरीच्या दिंडीर वनामध्ये म्हणून असं नसणारं रुक्मिणीचं स्वयंभू मंदिर आहे बरं का. कधी आलं तर म्हणून असं नसणारं दर्शन घ्या. रुक्मिणी माता काही मानेना, काही ऐकेना. शेवटी म्हणून असं नसणारं परत आणखी नसणारं ते देव काय करावं हा विचार करता करता मूल रूपात आले आणि चंद्रभागेच्या सरोवरावरती म्हणून असं नसणारा पुंडलिक मुनी आणखी नसणारं तिथं ध्यानस्थ बसलेले होते. त्यांच्या जवळ आले आणखी नसणारं त्यांना विचारलं, बाबा मी नासिकाग्र दृष्टीनं तिथं उभे होते त्यावेळेला म्हणून असं नसणारं पुंडलिकाने सांगितलं, देवा इथं उभारू नका, माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, तर इथं तुम्ही आणखी नसणारा आत्ता उभारू नका, मग उभारायला मला जागा दे. जागा दे म्हटल्याच्या पश्चात गयासुराने म्हणून असं नसणारं शाप दिला होता इंद्राला आणि त्या इंद्राची झाली होती वीट बरं का.
आणि ती पुंडलिकाच्या जवळ होती आणि ती पुंडलिकाने म्हणून असं नटणारी काय केली तुकोबाराय सांगतात प्रमाणे मागे भिरकाविली वीट ऐसा कैसा झाला तू दीट मागे भिरकाविली वीट बरं का मागे भिरकावून दिली मागे म्हणून असं नटणारा भिरकावून दिली त्या विटेवरती म्हणून असं नटणारा परमात्मा उभारले फार काय मोठी वीट आहे अशातली विषय नाही ती वीट ज्या पुंडलिकाने भगवंताला होता वीट जी दिली ती फारशी काय मोठी आहे असा विषय नाही अत्यतिष्ठत दशांगुलम बरं का दशांगुलाची वीट आहे ती बरं का मी माझ्या पदरचं काहीतरी बोलतो की मला वेदाने काहीतरी सांगितलं असा विषय नाही बरं कधीही देखील आणखी नसणारा पांढरीश पांडुरंगाच्या आणखी नसणारा विटेचं तुम्ही आणखी नसणारा माप घेतलं तरी 10 अंगुलीच आणखी नसणारा लांबी रुंदीची ती आणखी नसणारी वीट आहे आणि त्याच्यावरती परमात्मा समचरणानं म्हणून असं आणखी नसणार उभारले नेणो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान बरं का असं आणखी नसणार परमात्मा त्या ठिकाणी उघड्या रूपामध्ये आले होते त्यांना उभा केलं आणखी नसणार आले कुठून तर आणखी नसणार द्वारकेतून आले असं आणखी नसणारी कथा पद्मपुराणाच्या संबंधामध्ये आणखी नसणार आपल्याला पाहायला सापडतं बरं का आता तिसरा विषय राहतो माझा स्कंद पुराणाच्या संबंधामध्ये बरं का स्कंद पुराणाच्या संबंधामध्ये म्हणून असं आणखी नसणारा माझा विषय राहतो एकदा काय होतंय पुंडलिकाच्या आई वडिलांनी म्हणून असं आणखी नसणारी इच्छा केली की बाबा आम्हाला आणखी नसणार यात्रा करायची आहे पण पुंडलिक थोडीशी आणखी नसणारा बायको वेळे होती बरं आता तुम्हाला माहित आहे पुंडलिकाने म्हणून असं आणखी नसणारा बायकोला खांद्यावर घेतलं आई वडिलांना म्हणून असं आणखी
राजा येतो खरं, पण मुख्य कामाला जात असताना राजा एकटा जातो, वैभव घेऊन जात नाही आतमध्ये. तसं पुंडलिकाला भेट द्यायची होती, तर आणखी नसणारा भेटीची ती आणखी नसणारा समयाच्या वेळेला दुसऱ्याच म्हणून असं आणखी नसणारा पुण्याचंही आणखी नसणारा त्या ठिकाणी विषय नको म्हणून भगवंतांनी सांगितलं प्रत्येकाला की तुम्ही हितरा 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 म्हणून सांगितलं. बरं का, देवांबरोबर म्हणून असं आणखी नसणारा आलेला आणखी नसणारा गोवर्धन जे होतं ती आणखी नसणार आत्ताची गोपाळापूरची ती टेकडी ते गोवर्धन आहे त्यावेळेला आलेलं. बरं का, देवांबरोबर म्हणून असं आणखी नसणार यमुना नदी आली, ती यमुनाच म्हणून असं आणखी नसणार आत्ता पंढरीमध्ये पुष्पावती नावाची नदीनं आणखी नसणारी वाहत आहे. बरं का, आणि ज्या ठिकाणी त्या पुष्पावतीचं आणि चंद्रभागेचं संगम आहे त्या संगमावरती म्हणून असं आणखी नसणार नारद महर्षींना आणखी नसणार स्थापना केली भगवंतांनी, नारदांना स्थापना केली. आणि गोपाळ जे होते त्या गोपाळांनी म्हणून असं आणखी नसणारी इच्छा केली की देवा भरपूर लांब चालत आणलं तुम्ही आम्हाला, काय थोडं लांब थोडं जवळ आहे, गोकुळ आणि पंढरी काय थोडी जवळ आहे का? नाही का? नाही नाही, जवळ नाही, लांब आहे, खूप लांब आहे. बरं का, मी कधी गेलो नाही गोकुळाला. का गेलो नाही तर त्याला दोन कारण आहेत. पहिल्यांदा म्हणजे आणखी नटणार आमचं बडवे घराण्याचं आणखी नटणारा ब्रीद आहे की आम्हाला तीर्थयात्रा नाही. प्रल्हाद महाराज बडवे म्हणून असं आणखी नटणार आमचे जे पूर्वज जे होऊन गेले त्या प्रल्हाद महाराजांना परमात्मा पांडुरंगाने रंगशिळेच्या खाली सगळेचे सगळे तीर्थांचं म्हणून असं आणखी नटणारं दर्शन करून दिल्यामुळे आम्हाला म्हणून असं आणखी नटणारं तीर्थयात्रा दुसरीकडे जायचं नाही असं आणखी नटणारं दंडक आहे, त्यामुळं आम्ही गेलो नाही आजपर्यंत. आणि दुसरं दंडक असं आहे की आम्ही फडकरी दादासाहेबांच्या घराण्यातले. बरं का, दादांना पंढरी तीर्थ सोडून दुसरं तीर्थ मान्यच नाही, त्याच्याकरता म्हणून आम्ही आणखी नसणार दुसऱ्या ठिकाणी आम्ही आणखी नसणार गेलो नाही. त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही की बाबा इथून गोकुळ किती लांब आहे ते. बरं का, पण लांब आहे एवढं मात्र खरं. एक साधा विचार करा ना, आपण आषाढी वारीमध्ये 20 किलोमीटर 22 किलोमीटर चालतो, तर 8-10 किलोमीटर झाले की दुपारचं आणखी नसणार 11:30-12 वाजता आणखी नसणार आपण जेवायला थांबतो त्यावेळेला, नाही का? हे तर एवढं मोठं एवढं लांबनं चालत आले, एवढं लांबनं चालत आल्यानंतर म्हणून असं की नसणार गोपाळाने सांगितलं देवा भूक लागली आहे काहीतरी करा. देवाने सांगितलं हरकत नाही, करू ना, करू म्हणून असं की नसणार देवाने सांगून त्यावेळेला भगवंताने म्हणून असं की नसणार सर्व गोपाळांसमेत, बरं का, गोपाळांना सांगितलं शिदोऱ्या आणल्यात देवा, सोडा ना. शिदोऱ्या सोडल्या, सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि एकत्रित केलेल्या त्या शिदोऱ्यांचा प्रसाद प्रत्येकाने आणखी नसणारा मुखामध्ये भरवला भगवंतानी. आणखी त्या मुखांचं आणखी नसणारं गोपाळांच्या मुखातलं काढून आपण खाल्ला. जी काही आणखी नसणारे भगवंतानी गोकुळामध्ये काला जे केलं होता तोच काल्याचा सर्व प्रसंग भगवंतानी आणखी नसणारा पंढरीमध्ये म्हणून असं आणखी नसणारा केला. म्हणून बरं का, म्हणून पंढरीच्या काल्याला हा महत्व आहे. पुराणामध्ये येणारी कथा आहे, मी माझ्या काय आणखी नसणारा पदार्थ बोलत नाही. शेवटी म्हणून असं आणखी नसणारं दूध राहिलं म्हणे, बरं का, सगळं खाऊन दूध राहिलं. दूध किती प्यावं, किती प्यावं, दूध एवढं पिलं की दूध आणखी नसणार त्या चंद्रभागेच्या नदीमध्ये पाण्यामध्ये वाहून चाललं, एवढं आणखी नसणार दूध सांडून टाकलं भगवंताला. शेवटी ताक राहिलं दूध पिऊन. देवाने आणखी नसणार ताक प्यायला सांगितलं गोपाळांना. गोपाळाने ताक असं तोंडामध्ये घेतलं आणि एकमेकांच्या म्हणून असं आणखी नसणार अंगावरती असे चुळ्या मारल्या असं करून, बरं, चुळ्या मारल्या. आनंदाचा भोग भोगला परमात्म्याने. आणखी नसणारा गोपाळांना सांगितलं तुम्ही इथंच राहा. आजही म्हणून असं आणखी नसणारा विष्णुपदाच्या अवतीभोवतीला म्हणून असं आणखी नसणारे आपल्याला गोपाळांची आणखी गायींची आणखी नसणारा पौलं पाहायला सापडतात. ते त्याचं कारण तो आहे, बरं का. तिथून पुढे आले देव, पुढे आले पितृसेवेमध्ये म्हणून असं आणखी नसणारा मग्न होते पुंडलिक. पुंडलिकाने सांगितलं की बाबा आणखी नसणारा माझ्या पित्राची होईल निद्राभंग न घडावा प्रसंग बोलायाचा क्षण एक मौन धरोनिया रहा शरणांगत पहा कृपादृष्टी. असं आणखी नसणारा पुंडलिकाने सांगितलं की बाबा माझे आई वडील निद्रिस्त आहेत, त्यांचा निद्राभंग होऊ देऊ नकोस, त्यांना चांगली निद्रा लागू दे, मी तुला येऊन भेटतो तोपर्यंत हा म्हणून असं आणखी नसणारा वीट गेली. त्या विटेवरती परमात्मा उभा राहिले. उभा राहिले देव. उभा राहिल्यानंतर त्यांना आई वडिलांना चांगली झोप लागली. त्याच्यानंतर म्हणून असं आणखी नसणारा पुंडलिक आले, भगवंताचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आनंद वाटला, कुशलोपयोग कृष्ण झाले. मग नंतर म्हणून असं आणखी नसणारा
देवाने सांगितलं काहीतरी माग, पुंडलिका काहीतरी माग, काहीतरी माग, तुला मी देतो माग. म्हटल्यानंतर आणखी नटणारा पुंडलिकाने फार सुंदर मागितलं देवाला. देवा देवा काय द्या? कर्णो तव कथा श्रवणे चक्षुस्तव रूप दर्शने त्वन्मूर्ती दर्शनो चेतः जिह्वा त्वन्नाम संकीर्तने शुश्रूषायां करोस्यातः शिरो तत्पाद वंदने पादो त्वत्क्षेत्रगमने देहा त्वद्दास संगमे. देवा एवढं दे. कानानं अखंड तुझं गुणनाम ऐकावं, नेत्रानं तुझ्या आणखी नटणार रूपच पाहावा, मुखानं तुझं आणखी नटणार नामच गावा, हातानं तुझी सेवा करावी, पादानं तुझ्या क्षेत्रापर्यंत आम्ही चालत यावा आणि संपूर्ण देहानं संतसंग घडून त्या संत संगमामध्ये आणखी नटणार आम्ही अखंड नामचिंतन करावा. एवढंच आम्हाला देहाच्या उपरी आणखी नटणार काय देऊ नकोस. ठीक आहे, देवाने सांगितलं तथास्तु, दिलं. अजून माग, अजून माग. पुंडलिक मागे ना, पुंडलिक मागे ना. पुंडलिकाने मागावा आणि पुंडलिकाने जे मागेल ते आणखी नसणारा पुंडलिकाने भगवंताने पुंडलिकाला द्यावा. बर का, असं म्हणून सांगण्याकरता कोण कोण यावत? इंद्र आला स्वतः. इंद्र प्रकट झाला, त्यांनी सांगितलं. ब्रह्मदेव प्रकट झाले, चतुर्मुख ब्रह्मा प्रकट झाले, महादेव प्रकट झाले. सगळ्यांनी सांगितलं अरे पुंडलिका माग, काहीतरी माग. आणि देवा पुंडलिक जे मागल ते तुम्हाला द्यावं लागेल बरं का. देत नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही, तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे, हरकत नाही, देतो देतो देतो. काय असतं, खरा आणखी नसणारा जो धर्मात्मा आहे, खरा भक्त जो आहे, तो स्वतः करता कधी काही मागत नाही बरं का. तर त्यावेळेला म्हणून आणखी नसणारा पुंडलिकाने एकच सांगितलं, देवा द्यायचं असेल तर हे दे. काय दे? अनेन चारु रूपेण चारु हासाव लोकनाः लोकानां ईप्सितान् कामान् दास्यत्वं वस्तितम् अत्र हि. बरं का. समचरण सरोजम सांद्रलीलाबुदाभम. समचरणानं तू इथं राहा. बर. सदैव बरं हासम, मुखामध्ये स्मितहास्य राहू दे, हरकत नाही. बर. अजून अजून पंचमहापातकी विश्वासघातकी जासी यमादिकी गांजियले ऐसिया पतिता करावे सनात. शास्त्राने आणखी नसणारा 4 पाप सांगितले बरं का. पण त्याही उपरी कोणचं जर आणखी नसणारा पातक जर असेल आणि त्या पातकानं युक्त जर आणखी नसणारे कोणी भक्त जर तुझ्या ठिकाणी जर आले तर त्यांचं आणखी नसणार तू पुरीत कर, त्यांना तू पुरीत कर, त्याच्याकरता तू तिथंच राहा असं आणखी नसणारं सांगितलं. म्हणून तरी परमात्मा कसा आहे इथं, समचरण सरोजम, समचरणानं उभा बरं का. आलेला परमात्मा म्हणून असं आणखी नसणारा उभारला, विटेवरती उभारला कसं उभारला, किती वर्षाचा होता, हे सगळं म्हणून असं आणखी नसणारं सांगत असताना कुटुंबाला सांगतात बरं का. पांडुरंग बाळमूर्ती गायी गोपाळा सांगाती येवोनिया प्रीती उभे समोरचे राहिले बरं का. त्या ठिकाणी म्हणून असं आणखी नसणारं पांडुरंग बाळ मूर्तीमध्ये बाळ रूपामध्ये आले आणि त्या ठिकाणी उभारले. बाळमूर्ती 5 वर्षाची मूर्ती आहे, ती पितांबर धारण केलेली ती मूर्ती आहे बरं का. पितांबर धारण केलेला परमात्मा आहे आणि कमरेला आणखी नसणारा वासुकी नागाचा करदोडा आहे बरं का. हातामध्ये उजव्या हातामध्ये आणखी नसणारा कमलपुष्प आहे, डाव्या हातामध्ये शंख आहे. ते शंख आणि पुष्प म्हणजे कमल पुष्प म्हणजे काय माहिती आहे? कम अमलम यस्मिन नाम कमलम बरं का. ते कम ब्रह्म खम ब्रह्म ऐकलं असेल कधीतरी नाही तर आणखी नसणारा तोच विषय आहे. कम म्हणजे सुख बरं का आणि अमलम म्हणजे पर्याप्त, भरपूर सुख देण्याकरता म्हणून असं आणखी नसणारे भगवंताने आपल्या उजव्या हातामध्ये कमल घेतलेला आहे, कमलपुष्प धारण केलेला आहे आणि शंख घेतला डाव्या हातामध्ये. शंख म्हणजे सुख बरं का. शम नाम सुखम आणि खम नाम आकाश. आकाशा एवढा सुख म्हणून असं आणखी नसणारा तो तुम्हाला मी आणखी नसणारा प्रदान करतो हे सांगण्याकरता भगवंताने डाव्या हातामध्ये शंख घेतलेला आहे. अशा रूपामध्ये परमात्मा त्या ठिकाणी उभारले असा आणखी नसणारा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो बरं का. उभारला तिष्ठम तिष्ठंती बरं का. तुकोबाराय सांगतात
दसऱ्याचा अभंग आहे, त्याचं द्रुपद आहे हा. याहो याहो बायानो निघाले हरी, शिलंगणा घेऊन वेगी आरत्या करी. बरं का, सीमेचं उल्लंघन करून निघाले परमात्मा. कसं निघाले? व्यापकत्वामध्ये राहण्याची भगवंताची आणि नसणारी सीमा, त्या सीमेचं उल्लंघन केलं भगवंतानी. आणि नसणारे निघाले. ते आणि नसणारे कुठे निघाले? तर स्वयंभ सदोदित, बरं का, एक रूपामध्ये म्हणून असं निकटणार, राहण्याकरता म्हणून असं निकटणार परमात्मा त्या ठिकाणी निघाले. असं निकटणार देव आले त्या ठिकाणी थांबले. असं निकटणार तुकोबराय सांगतात. बरं, भगवंतानी 13वा अध्याय 13व्या श्लोकामध्ये हेच सांगितलं. बरं का, जो व्यापकत्वात आहे तोच उभारलेला आहे, आणि जो उभारलाय तोच व्यापकत्वात आहे. याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेगळेपणा कोणचाच नाही. असं निकटणार भगवंतानी गीतेचा अध्याय नंबर 13वा श्लोक नंबर 13, सर्वतः पाणिपादंतम सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्व आवृत्य तिष्ठती. बरं का, सगळीकडे हातपाय आहेत. बरं का, सहस्त्र शीर्षः पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपाद असं आपल्याला पाहायला सापडतं. असं आणखी असणारा परमात्मा, असं असणारा परमात्मा कुठे उभारला? सर्व आवृत्य तिष्ठती.